कुकरमध्ये अगदी एका शिट्टीत छान रसरशीत अस्सल पारंपरिक चवीची भोगीची भाजी. तीही भाज्यांचा खूप गाळ न होता मस्त अशा पारंपरिक चवीची भाजी बनवूयात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर या भोगीच्या भाजीसाठी हिवाळ्यामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या खास भाज्या आहेत, त्या भाज्या वापरून ही भोगीची मिक्स भाजी बनते. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत? तर या ठिकाणी एका बटाट्याचे मोठे मोठे चौकोनी असे काप करून घेतलेत. काप खूप छोटेही करायचे नाहीत. त्यानंतर 2 काटेरी वांगी आहेत, तिचे सुद्धा काप करून घेतले. बटाटा आणि वांगं चिरल्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, म्हणजे मग ते काळं पडत नाही. त्यानंतर गाजराचे सुद्धा असे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. 1 वाटी घेवडा घेतलेला आहे सोलून. त्यानंतर अर्धी वाटी पावटा आहे. अर्धी वाटी ओला हरभरा अर्थात सोलाणे आहेत. अर्धी वाटी मटार घेतलेला आहे. अर्धी वाटी फ्रेंच बीन्स आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. ओले शेंगदाणे जर का उपलब्ध नसतील तर याप्रमाणे शेंगदाणे जे ते 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि ते मग तुम्ही वापरू शकता. तर या सगळ्याच भाज्या उपलब्ध असायला हव्यात असं नाही. याच्यापैकी ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. बटाटा, वांगं हे तर नेहमी उपलब्ध असतंच. याच्यामध्ये ज्या शेंगभाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घालू शकता. कुकरमध्ये 1 मोठा चमचा आता तेल गरम केलेलं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा जे सगळे दाणे आहेत, म्हणजे पावट्याचे दाणे, मटारचे, हरभऱ्याचे दाणे हे सगळे घालायचे आणि एकदा तेलावर छान परतून घ्या. एकदा परतलं की मग याच्यामध्ये बाकीच्या शेंगभाज्या म्हणजे घेवडा घातला, फरसबी घातली आहेत. याप्रमाणे एक एक भाज्या याच्यामध्ये घालून परतत जा आणि मग सगळ्यात शेवटी फळभाज्या घालायच्या आहेत, कारण त्या पटकन शिजतात. गाजर घातलं, वांगं घातलं, बटाटा घातला आहे. याप्रमाणे सगळ्या भाज्या ज्या आहेत ते घालून झाल्या की मग शेंगदाणे घातले. शेंगदाणे 1 तासभर जरी भिजवून ठेवले तरीसुद्धा पुरेसे होतात. चवीनुसार मीठ घालायचं. आता हा जो कुकर आहे तो छोटा आहे पण पसरट असल्यामुळं व्हिडिओसाठी मी हाच वापरला आहे. पण व्यवस्थित यांना एकदा भाज्यांना सगळं खालीवर करून घ्या, परतून घ्या. भाज्या एकदा तेलावर छान परतल्या, त्याचा कच्चा वास गेला की मग पाणी घालून जरी तुम्ही भाज्या शिजवून घेतल्या तरी त्यांची चव छान येते. आता याच्यामध्ये या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या बुडेल इतपतच, त्याहून थोडंसं कमीच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, हे असं भाज्या बुडतील इतपत पाणी घातलं. खूप जास्तही वरपर्यंत आलेलं नाही आहे पाणी. आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर, मंद आचेवरही नाही, एकच शिट्टी घ्यायची. म्हणजे मग भाज्या ज्या आहेत ते खूप गाळ शिजत नाहीत, जास्त शिजत नाहीत. आता कुकरचं झाकण बंद केल्यानंतर सुद्धा याला खूप वेळ ठेवायचं नाही आहे. 1-2 मिनिटानंतर कुकरची वाफ जी आहे ती काढून घ्या. म्हणजे मग भाज्या ओव्हरकुक होणार नाहीत, खूप मऊ होणार नाहीत. हे बघा, तुम्ही पाहू शकता भाज्या ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित शिजल्या आहेत. खूप जास्त गाळ झालेला नाही आहे याचा. यातले जे दाणे आहेत, खास करून पावट्याचे वगैरे दाणे, ते सुद्धा व्यवस्थित असे शिजतात. आता या भाजीसाठी आपल्याला तिळाचा कूट लागणार आहे. तर पाव कप तीळ कढईमध्ये काढले. तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरवर याचा कूट करून घेतला. आता आणखी एक खास वाटण आपण तयार करून घेणार आहोत, ज्याच्यामुळं भाजीची चव खऱ्या अर्थानं छान येते. नाहीतर मग शेंगभाज्या ज्या आहेत त्या चवीला तितक्याशा छान लागत नाहीत. 2 चमचे सुकं खोबरं किंवा ओला नारळही घेऊ शकता. याच्यामध्ये 1 इंच आलं घातलं, थोडेसे जिरे घातले आहेत. बऱ्याच जणांना लसूण या भाजीला चालत नाही, लसूण घालत नाहीत. लसूण चालत नसेल तर नाही घातला तरी चालेल. पण जर लसूण तुम्हाला चालत असेल तर या ठिकाणी लसणाची पात वापरली आहे. लसणाची पात जर का असेल तर उत्तम, तिचा जो स्वाद आहे तो आणखी छान येतो. जर लसूण पात तुम्हाला मिळाली नाही तर त्याच्याऐवजी 5-6 पाकळ्या लसूण याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालतो. हे बघा, पाणी न घालता शक्य तितक्या बारीक असं फिरवून याचं हे असं वाटण तयार करून घेतलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी थोडीशी चिंच आणि गूळसुद्धा भिजत घालायचं आहे. आता याप्रमाणे सगळी तयारी झाली की फटाफट फोडणीला घ्यायचं. फार वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटातच आपली भाजी जी आहे ती तयार होते. चांगलं 1-2 पळी तेल, वाटण परतता येईल इतपत पुरेसं तेल घेतलं. याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं आहे. एकदा परतून घ्या, खूप लालसरही करायचं नाही आहे. लगेच याच्यामध्ये हळद घातली, हिंग घातलं आहे. 1 मोठा चमचा घरगुती काळा मसाला घातला किंवा गोडा मसालाही वापरू शकता. त्यानंतर 1 मोठा चमचा याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट घालायचं. सगळं एकदा परतून घेतलं की कुकरमध्ये शिजवलेल्या भोगीच्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या. हे बघा, सगळं पाण्यासहित कढईमध्ये काढलं आहे. चवीनुसार मीठ वाढवलं. चिंच गूळ कोळून याच्यामध्ये घातला, म्हणजे भाजीची चव अजून छान येते. गरजेनुसार पाणी याच्यामध्ये वाढवा.
खूप जास्त पातळही करायचं नाही आहे. त्यानंतर सगळं मिळून येण्यासाठी, भाज्या छान एकजीव होण्यासाठी लागेल तसा तिळाचा कूट याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, भाज्या मिळून येईल इतपत तिळाचा कूट घालायचा आणि एक 5 मिनिटं भाजी जी आहे ती मंद आचेवर शिजवून घ्यायची, म्हणजे मग मसाल्यासोबत छान मिळून येते. गॅस बंद केल्यानंतर शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे बघा, हिवाळ्यात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या भाज्या घालून केलेली भोगीची मिक्स भाजी आपली तयार आहे. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खायला अजून मजा येते. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.